हाय हॅलो नमस्कार. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट पावभाजी. योग्य प्रमाणासह झटपट आणि रुचकर अशी पावभाजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे सर्व व्हेजिटेबल छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेले आहे. बटाटे, शिमला मिर्च, फ्लॉवर, कांदा, आलं लसूण पेस्टही करून घेतलेली आहे. चला तर मग आपण पुढे रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाऊण वाटी बारीक चिरलेला फ्लॉवर घेतलेला आहे. 2 वाटी बटाटे घेतलेले आहे, बारीक चिरलेले कच्चे बटाटे. त्यानंतर पाऊण वाटी वाटाणा घेतलेला आहे मी. तोही आपल्याला पाण्यात टाकून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. वाटाणा रात्रभर भिजत टाकलेला होता. हे सर्व स्वच्छ धुवून आपल्याला एका कुकरमध्ये टाकायचं आहे आणि कुकरमध्ये बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आणि एक छोटा बीटचा चिरलेला तुकडा. हे सर्व आपल्याला कुकरमध्ये टाकून बुडेल इतकं पाणी टाकून कुकरला झाकण लावून कुकरच्या चांगल्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मीडियम फ्लेमवरती. इथे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे. 2 चमचे आले लसूण पेस्ट करून घेतलेले आहे. एक मोठ्या साईजचा टमाटाही चिरून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर. गॅसवरती कढई ठेवून आपल्याला प्रथम तेल तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे. जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेला कांदा त्यात टाकायचा आहे. कांदा आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला आलं लसूण पेस्ट त्यात टाकायची आहे. आले लसूण पेस्टही छान फ्राय झाल्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेली शिमला मिर्च आपल्याला त्यात टाकायची आहे. शिमला मिरची आपल्याला छान तेलावर परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यात सर्व मसाले ॲड करायचे आहे. मसाल्यांमध्ये मी 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद, 2 चमचे पावभाजी मसाला. मसाले छान परतून झाल्यानंतर इथे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. तोही छान तेलावर परतून घ्यायचा आहे आणि पूर्ण सॉफ्ट होऊ द्यायचा आहे. त्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून आपली शिमला मिर्च आणि टोमॅटो चांगला सॉफ्ट होईल. आणि एक 5 मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले टमाटे आणि शिमला मिर्च छान शिजलेली आहे आणि तेलही सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता. नंतर आपल्याला त्यामध्ये आपले उकडलेले सर्व व्हेजिटेबल्स टाकायचे आहे. सर्व व्हेजिटेबल शिजल्यानंतर मी थोडे स्मॅच करून घेतलेले आहेत ते. हे सर्व आपल्याला त्यात मिक्स करून छान हलवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि वरून थोडं तडका टाकायचा आहे. आणि 5 मिनिट भाजी छान उकळू द्यायची आहे. त्यानंतर आपली पावभाजी तयार आहे झटपट अशी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.